जय हिंद मित्रांनो, मी प्रज्ञा आणि आपण पाहत आहात दैनिक लोकशौर्य न्यूज। जय हिंद मित्रांनो, मी प्रताप गवई आणि आपण पाहता दैनिक लोकशौर्य एनसीएन न्यूज। आज आम्ही चांदूर बाजार येथील तहसील कार्यालयाच्या पुढे आलेलो आहे आणि येण्याचं कारण असं आहे की 15 ऑगस्टच्या रोजी संपूर्ण भारत आपला आझादीचा स्वातंत्र्य दिवस साजरा करत होता आणि त्याच दिवशी चांदूर बाजार तालुक्यातील विसरोळी या गावातील एक गवळी समाजाचे दाम्पत्य इथं उपोषणाला बसलेलं आहे आणि त्यांचं वय आहे इथं आजी आहे, त्यांचं वय आहे 70 वर्ष आणि त्यांचे जे मिस्टर आहेत आणि त्यांचे जे घरचे आहेत त्यांचं वय आहे कमीत कमी 80च्या जवळपास। नेमकं काय प्रकरण आहे आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी त्यांना इथं उपोषण बसायचं काम पडलं आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि संपूर्ण देश आपला स्वातंत्र्य म्हणत होता आणि तुम्ही इथं उपोषणाला बसले, नेमकं काय असं कारण आहे? कारण एकच आहे की 20-25 वर्षापासून तिथं राहत आहे आजी। बरं याला तिथली ग्रामपंचायत म्हणत आहे की तुम्ही खाली करून द्यावा। बरं हा, त्या कारण आम्ही इथं उपोषणाला बसलो। 25 वर्षापासून तुम्ही त्याच गावात आहे विसरोळीमध्ये? विसरोळीमध्ये तुमचं वोटिंग वगैरे सगळं इथंच आहे? सगळा सर्व इथं आहे। ग्रामपंचायतनं तुम्हाला काही याच्या आधी काही नोटीस वगैरे दिली आहे? नाही, वारंवार नोटीस देत आहे ग्रामपंचायत। ग्रामपंचायत नोटीस देत आहे? आतापर्यंत नाही होती, ह्या एका वर्षात भरपूर नोटीस आल्या ग्रामपंचायत। म्हणजे राहतं जे घर आहे तुमचं ते स्वतःचं नाही आहे का? ते अतिक्रमण मध्ये होतं, बरं, पण आता वास्तव मध्ये तिथे राहत आहे ना। अतिक्रमण मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता एका ग्रामीण भागातील एका गावामध्ये अतिक्रमण मध्ये यांचं घर आहे, पण आता शासनाच्या नियमानुसार बावनकुळे साहेबांनी म्हटलंय 2011च्या पूर्वीचे जे अतिक्रमण आहे त्यांना ते घर त्यांना मिळणार, जागा असो किंवा घर असो। आणि आज शासनाच्या परिपत्रकालाच हे लोक म्हणजे उठाळा करत आहे। या ठिकाणी आणखी पण त्या ठिकाणचे काही लोक आहेत, त्यांच्याचे पण जाणून घेऊ। काय नेमकं संपूर्ण काय प्रकार आहे सविस्तर सांगा। सर्वप्रथम तर मी सदाशिव पांडुरंगजी खडके, आमची ही जी महाराष्ट्र गवळी समाज संघटना यांचं मी अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आहो, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं जिल्हा महामंत्री पण आहो, माजी जिल्हा परिषद सदस्य पण आहो। तर ही एक गंभीर बाब आहे की आम्हाला आज 80 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आणि त्या स्वातंत्र्याच्याच दिवशी 15 ऑगस्टला यांना तेथील ग्रामपंचायत आणि ती ग्रामपंचायत बॉडीनं उपोषण करायला भाग पाडलं। ही गरीब लोक आहेत, मागील 25 वर्षापासून राहत आहे, उदरनिर्वाह करते, गुराढोराचं त्यांचं व्यवसाय आहे आणि त्या ग्रामपंचायत विसरोळीच्या परिसरमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यांच्यापासून कुणालाही त्रास नाही आहे। परंतु तेथील हेतू पुरस्पर ग्रामपंचायत सरपंच, काही बॉडी आणि सचिव ते लोकांनी यांना भाग पाडलं। एकीकडून भारत सरकार असो किंवा राज्य सरकार बेघरांना घरं देत आहे, ज्यांच्याकडे जमीन नाही तर जमीन घ्यायला पैसे देत आहे। PM आवास योजना आहे, रमई आवास आहे आणि भटक्या विमुक्तांचं आहे, अनेक आवास योजना जनतेला सुविधा देत आहे। तेथील ग्रामपंचायत त्याचं उल्लंघन करून, आपण उल्लेख केला माननीय आमचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कॅबिनेट मंत्री महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी कायदा केलेला आहे की 11 वर्षाआधी 2011च्या आधी ज्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेलं आहे तो अतिक्रमण नेमाकूल करण्यात यावा। तर तेथील ग्रामपंचायत राज्य सरकारहून केंद्र सरकारहूनही मोठी होऊन आणि यांना नेमकं आझादीचं जश्न आम्ही साजरं केलं त्या दिवशी, ज्यांनी आम्हाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू हे सगळे अनेक ज्यांनी कुर्बानी दिली त्यांचं आठवण करण्याचं दिवस, त्यांना श्रद्धांजली वाहण्याचं दिवस। आणि त्या दिवशी त्या ग्रामपंचायत विसरोळी तेथील सचिव, सरपंच, त्या बॉडीनं यांना 70 वर्षीय आमची आजी आहे, आज 3रा दिवस आहे उपोषणाचं, पण आतापर्यंत येथील शासन प्रशासनच्या कानावर जीव नाही रेगून राहिली। 3रा दिवस आहे आजीचा आज उपोषण। कोणी आलंच नाही अजून संबंधित अधिकारी? थातूर मातूर येथील तहसीलदार साहेबांनी सांगितलं की ते पंचायत समितीच्या अखत्यारीचं काम आहे। पंचायत समिती BDO साहेब सांगते की ती ग्रामपंचायतचं आहे आणि ग्रामपंचायत म्हणते की आम्ही ग्रामसभा घेऊ आणि पाहतो काय होतो। तर असा सध्याला थातूर मातूर याकरिता आता ते राजकीय पक्षही बाजूला ठेवलं, आमची महाराष्ट्र गवळी समाज संघटना आम्ही सर्व समाजाचे लोक एकत्रित आलेलो आहोत आणि येथून पुढं आज संध्याकाळपर्यंत जर यामध्ये काही तोडगा निघाला नाही तर इथं उग्र हे आंदोलन होणार आहे आणि याला जबाबदार येथील शासन प्रशासन राहणार आहे।
तर तुमच्या माध्यमाने, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमाने आमची विनंती आहे येथील शासन प्रशासन आणि ती ग्रामपंचायतला आहे की कोणाचं घर तोडण्याचा अधिकार नाही, उलट घर बांधून द्या. आम्ही भारत देशाचे नागरिक आहो, आम्ही बांगलादेशी नाही, पाकिस्तानचे नाही, अदर कंट्रीचे लोक नाही. आमचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे की आम्हाला घर ते आमचं जे बांधलेलं आहे त्याला महाराष्ट्र सरकारनं 2011च्या आधीचं जे कायदा केले नेमाकुल करायचं, त्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आमची आजी आणि यांचं घर अतिक्रमण नेमाकुल करून त्यांना एक जीवन जगण्याचं अधिकार द्यावं. आजच्या घडीला एवढंच सांगतो. आपल्याला या ठिकाणी आता भाजपाचेच आमदार प्रवीण भुताळे यांच्याकडून काही माहिती किंवा काही सूचना त्यांच्या आम्ही माननीय या विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार प्रवीणभाऊ तायडे त्यांना पण सांगितलेलं आहे आणि त्यांनी पण म्हटलं आहे, आम्हाला आश्वासन दिलं की यामध्ये आपण सकारात्मक तोडगा काढू. तर आमदार साहेबांनी पण आणि ते पण लक्ष घालत आहे यामध्ये.